धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर फडणवीस आणि अजितदादा यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर मध्यरात्री ही सगळी खलबत झाली। संतोष देशमुख यांच्या हत्येचे अत्यंत क्रूर व्हिडिओ फोटो समोर आले आणि त्यानंतर फडणवीस आणि अजितदादा यांच्यामध्ये तातडीची बैठक झाली। बैठकीत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल सुद्धा उपस्थित होते अशी माहिती आहे। मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा आज होणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आता लक्ष आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, काल रात्री ही जी बैठक झालेली आहे, मध्यरात्री जी खलबत झाली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमुळे, त्याचा परिणाम म्हणून मुंडेंचा राजीनामा आज होणार का, काही संकेत मिळत आहेत का? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे काही फोटोज काल समोर आले होते आणि त्यानंतर एक तीव्र भावना जी आहे ती लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली। मग ते सोशल मीडिया असेल किंवा इतर माध्यमांवर असेल, ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांना मारण्यात आलं त्याचे फोटो व्हायरल झालेले आहेत। त्यानंतर खऱ्या अर्थानं अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीला स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे होते, धनंजय मुंडे देखील या बैठकीला होते, प्रफुल्ल पटेल होते। त्यामुळे या बैठकीत जी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप होत आहेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागले। अधिवेशनाचा आता दुसरा दिवस आहे आणि काल रात्री आलेल्या फोटोजमुळे आता अधिवेशनाचं वातावरण जे आहे ते तापण्याची चिन्ह अधिक आहेत। विरोधक आज आक्रमक होणार आहेत, कारण तसे संकेतच जितेंद्र आव्हाड यांनी दिले। त्याच पार्श्वभूमीवर खरं तर ही बैठक होती आणि या बैठकीत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा का यावर चर्चा झालेली। आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याचा सर्वस्वी अधिकार जो आहे तो अजित पवारांकडे आहे, कारण अजित पवार पक्षाचे प्रमुख आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्यामध्ये जवळपास काल 1.5 तास चर्चा झाल्याची आपल्याला माहिती मिळते। त्यामुळे येत्या 48 तासात कदाचित जर हे वातावरण आणखी तापलं, विरोधक अधिक आक्रमक झाले, तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा होऊ शकतो अशी देखील आपल्याला माहिती मिळते। आता आणि अजित पवार यांच्यामध्ये जी चर्चा झाली त्यामध्ये ज्या पद्धतीने आरोप होत आहेत, महायुतीचं सरकार त्यामुळे बदनाम होत चाललंय। मागील 2 ते 2.5 महिन्यापासून खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे ते सातत्याने गाजतंय। हिवाळी अधिवेशनात त्याचे पडसाद उमटले होते, त्यातच आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे। कालचा दिवस गेला आणि आजचा दुसरा दिवस आणि कालच रात्री जे फोटो आले त्यावरून आता वातावरण तापलेलं आहे आणि याची दखल आता कुठेतरी मुख्यमंत्री घेताना दिसत आहेत। मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी चर्चा झाली। आता धनंजय मुंडेंचा राजीनामा कधी घेणार हा खरा तर प्रश्न आहे। येत्या 48 तासात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जातोय का हे बघावं लागेल, कारण आमदार सुरेश धस हे देखील आता आक्रमक होणार आहेत। कारण आपण पाहिलं असेल तर हिवाळी अधिवेशनादरम्यान सुरेश धस यांनी ज्या पद्धतीने भाषण केलं होतं की संतोष देशमुख यांची कशा पद्धतीने हत्या केली होती, संपूर्ण पार्श्वभूमी त्यांनी सांगितली आणि तसे जे आता फोटो आलेत ते तसेच दिसत आहेत की त्यांना अमानुष मारहाण केली आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली। अर्थातच राज्यभर याचे पडसाद आता उमटायला सुरुवात झालेली आहे। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी असतील, मनोज जरांगे पाटील असतील, हे देखील आता सातत्याने बोलताना पाहायला मिळतात। त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा आता घेतला जाणार का हा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे। रिद्धी, अगदी त्याच्यामुळे आता नेमकं काय घडतंय पुढच्या काही तासामध्ये, राजीनाम्यासंदर्भात काही संकेत मिळतात का, काही बातम्या मिळतात का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। सुशांत, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। सध्या पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना ही महत्त्वाची बातमी सांगूयात। फडणवीस आणि अजित पवारांमध्ये मध्यरात्री खलबत झाली आहे, त्यामुळे मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता आहे।